ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आताची मोठी बातमी आहे, कर्नाटकची बस ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवलाय। कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळ फासलंय। कर्नाटक विरोधात पुण्यात जोरदार आंदोलनही सुरू झालंय। क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। पुण्यात ठाकरे सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। कर्नाटकची बस ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवून धरली आहे। कर्नाटकच्या बसला काळं फासण्यात आलंय। कर्नाटक विरोधात पुण्यात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। आपल्या ड्रायव्हरला मारायचं, मराठी माणसाला मारलेलं आहे। मागणी काय तुमची साहेब? आम्ही हीच मागणी करायची का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करतात? प्रत्येक हे योग्य आहे का? सीमा प्रश्न थांबवा आता। सीमा प्रश्न जो आपला अन्याय होतो मराठी माणसं प्रतिवेळेस, तो त्यांनी सगळ्यांनी थांबवा, ही आमची इच्छा प्रामाणिकपणे। दरवेळी आम्ही गळचेपीने ऐकून घ्यायचं, आज आपल्या लोकांना मारलं जातंय, माणसावरती अन्याय होत असतं प्रत्येक, तर आम्ही सहन करणार नाही। कर्नाटक मधलं काही वेगळं नाहीये, कारण तिथं सुद्धा भाजपचं आहे। ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हा यांना आमचा इशारा समजावा। हे आता तात्पुरता स्वरूप समजा, एक सुद्धा गाडी पुण्यात नाही जाऊन देणार नाही, गाड्या फोडून टाकू। कारण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तिथं मारहाण होते आणि तुम्ही बघायची भूमिका घेताय, तर अजिबात सहन करणार नाही। मुख्यमंत्री गृहमंत्री का शांत बसलेले आहेत? कारण महाराष्ट्र काय पेटून द्यायचंय का आपल्याला? महाराष्ट्रीय माणसाला अजिबात सहन होणार नाही। शेजारची राज्य आहेत तर ते तुम्ही तुमच्या गळचिपी जर तिथं चालत असेल, तिथं आम्ही आमच्या मराठी माणसासाठी रस्त्यावरती 100% उतरतो आणि कायम उतरू। ह्यांच्यापेक्षा असं आम्हाला चांगलं मारता येतं। आम्ही तर मारायचं म्हणलं तर आम्ही इथं एक पण गाडी येऊन जाणार। आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि इतिहास हा कायम लक्षात ठेवा। कर्नाटकांनी त्या पद्धतीत राहावं, आता सहन होणार नाही। एसटीला काळं फासण्यात आले, पुढची भूमिका काय असणार आहे? ही फक्त आता प्रशासनाला आपल्याच आहे, त्यामुळे प्रशासनाला एक बाजू म्हणून आम्ही प्रशासनाला एक जास्त वेटीस धरत नाहीये म्हणून फक्त हा इशारा दिलाय। यानंतर सर्व गाड्या पुढून जाळून टाकल्या जातील एवढं सांगतो शिवसेनेमार्फत। कारण प्रशासन शेवटी आपल्याच आहे, त्याला आता वेटीस धरणं योग्य नाही। कारण इथं गृहमंत्री आलेले आहेत, त्यांना हा संदेश देणं आम्हाला अपेक्षित आहे। जो कर्नाटक मध्ये जो प्रकार झाला त्याचा निषेध करताय तुम्ही, परंतु प्रशासनाकडून काय अपेक्षा? प्रशासनाला अपेक्षा आहे मराठी माणसं अन्याय नाही झाला पाहिजे। आज मराठी माणसाला तुम्हाला काही मतासाठी पाहिजे का? फक्त मराठी माणसाचा फक्त वापर झाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, निवडणूक आल्यावर फक्त म्हणायचं आणि इतर दिवस काय छत्रपती